या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्डचा पॉलिनॉमियल चॅप्टर म्हणजेच बहुपदी प्रॅक्टिस सेट 3.6 चे सोल्युशन बघणार आहोत। प्रॅक्टिस सेट 3.6 मधला क्वेश्चन नंबर पहिला बघा। फाइंड द फॅक्टर्स म्हणजे अवयव ऑफ द पॉलिनॉमियल गिवन बिलो म्हणजे खालील दिलेल्या, पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी चे फॅक्टर्स म्हणजे काय, अवयव पाडा। बघा त्याच्यातलं पहिलं बघा, कोणती बहुपदी दिलेली आहे बघूत। 2x² प्लस x मायनस 1 ही बहुपदी आपल्याला दिलेली आहे। बघा त्याच्यातलं पहिलं पद बघा, पहिलं पद कोण आहे, 2x², त्याचा सहगुणक कोण आहे, 2। आणि तिसरं पद बघा ते कोणतं आहे, -1। तर यांचा काय करायचं, आपण गुणाकार करायचा। 2 गुणिले -1 किती येते, -2। आता आपल्याला या -2 चे असे फॅक्टर पाडायचे, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी हे इथलं मधल्या पदाचा सहगुणक आलं पाहिजे। मध्ये नुसतं x आहे, x सोबत त्याचा सहगुणक किती असणार आहे, 1 असणार। 2x² प्लस 1x मधलं जे पद आहे ते 1x आहे। या -2 चे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे, तर काय हो आपल्याला की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती यावं, आपलं +1 यावं, +1। आता बघा मी फॅक्टर कसे पाडायलो, 2 आणि -1। इकडे बघा हे 2 ला जर तुम्ही -1 न गुणलं तर काय येते, -2, म्हणजे जे आपल्याला पाहिजे होतं ते आकडा येते। आणि 2 हे 2 कसं आहे, प्लस, आणि -1 कसं आहे, मायनस। तर वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागते। 2 मधून 1 गेल्यावर किती उरतात, 1, आणि प्लस चं चिन्ह, कारण 2 जे आहे त्याचं चिन्ह प्लस आहे। तर जे की +1 आपल्याला पाहिजे होतं, कारण ते मधल्या पदाचं काय आहे, सहगुणक आहे। तर फॅक्टर पडले आपले +2 आणि -1। तर आता कसं लिहून घ्यायचं बघा, हे पहिलं पद जशाला तसं लिहून घ्यायचं, 2x²। त्याच्यानंतर बघा इथं +2 आहे, +2x, त्याच्यानंतर -1 आहे, तर -1x। या मधलं पद जे होतं +x, त्यालाच आपण कसं लिहून घेतलं, 2x - 1x। बघा 2x मधून 1x गेल्यावर 1x येते, तर तेच लिहिले आपण। त्याच्यानंतर पुढचं तिसरं पद जशाला तसं -1। आता काय करायचंय, हे पहिले दोन पद जे आहेत, 2x² प्लस 2x, याच्यातून आपल्याला एक कॉमन काढून घ्यायचंय। कॉमन काय निघते, या दोघांमध्ये पण कोण कोण आहे, दोन्ही पदामध्ये 2 आहे, तर 2 कॉमन निघते। दोघांमध्ये पण x आहे, तर x हे बाहेर निघते। कॉमन म्हणजे जे दोघांमध्ये पण पाहिजे। 2x² होतं, त्याच्यातून काय कॉमन काढलं आपण, 2x। तर मग उरते काय, ते कसं काढायचं बघा, 2x² जे कॉमन काढलं त्यानं भागायचं 2x न, जे उरलेलं आहे ते मध्ये राहायचंय। बघा 2 भागिले 2 जर केलं तर काटून जाते। वर x² म्हणजे किती x आहे, 2, आणि खाली 7 x आहे म्हणजे किती आहे, 1। भागाकारामध्ये घातांकाची काय होते, वजाबाकी, तर नुसतं काय उरते, x उरते। तर इथं मध्ये काय लिहून टाकायचं, x लिहून टाकायचं। बघा तुम्ही या 2x ने या x ला गुणल्यावर 2x² येते। त्याच्यानंतर बघा आता याच्यातून काय आपण 2x ला, हे पुढचं पद इथं बघा, याच्यातून या 2x ला जे कॉमन काढले 2x, त्यानंच भागायचं। ज्या पदाला त्याच पदानं भागलं तर भागाकार किती येते, 1, तर +1। पुढच्या या दोन पदातून एक कॉमन काढायचं। या दोघांमध्ये कॉमन काय दिसायले तुम्हाला, दोघांमध्ये पण काय 1 आहे, दोघांमध्ये पण कोणते 1 आहे, -1 कॉमन काढलं। तर बघा -1x ला -1 न भागायचंय, मायनस भागिले मायनस केल्यामुळे काय होते, प्लस येते, आणि 1x ला 1 न भागलं तर काय उरते, फक्त
एक्स उरते. आणि त्याच्यानंतर पुढे परत कशाला -1ला परत जे कॉमन काढले त्यानंच भागायचं, -1 भागायचं. मायनस भागिले मायनस केल्यावर काय होते प्लस उरते. तर मग मध्ये काय उरलं बघा एक्स आणि +1. एक्स +1 हे दोन्ही कंस सेम आले बघा, एक्स +1 एक्स +1. आणि जे कंसाच्या बाहेर आहेत त्यांना एका कंसात टाकायचं. 2x -1 एक्स +1. आता यांना आता काय करायचं 2x -1 लाही 0 करायचं इज इक्वल टू एक्स +1 लाही काय करायचं इज इक्वल टू 0 करायचं. इथून x ची किंमत काढून घ्यायची. 2x इज इक्वल टू हे -1 तिकडे जाऊन काय होतात +1. इकडे बघा x इथं ऑर लिहायचं, ऑर x इज इक्वल टू हे -1 हे +1 तिकडे जाऊन काय होतात -1. x ला x बरोबर हे इकडं आधीच 1 होते तर गुणाकारातले 2 कुठे जातात भागाकारात. तर x ची किंमत किती आली 1/2. और x ला x बरोबरला बरोबर -1 ला -1 किंवा x ची किंमत दुसरी कोणती आली -1. तर x ची किंमत 1/2 तरी असू शकते, नाही तर काय असू शकते -1 तरी असू शकते. हे पूर्ण याचं सोल्युशन आहे पहिल्या गणिताचं. दुसरं बघा आता 3.6 मधलं पहिल्यातलं दुसरं फॅक्टर पडायचे 2m² + 5m - 3. पहिल्यांदा याचा आणि याचा गुणाकार करायचा. इथं कोण आहे 2 गुणिले इथं कोण आहे -3. 2 गुणिले -3 किती येते तर -6. आता -6चे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे त्याची बेरीज किंवा वजाबाकी किती यावं +5. आता बघा -6चे फॅक्टर कसे पाडतो 6 गुणिले -1 बघा 6 गुणिले 1 किती येते 6 आणि 1 + 1 मायनस असल्यामुळे -6 येते, कळालं का. आणि याची जर तुम्ही बघा वजाबाकी केली 6 - 1 तर किती येते +5. तेच पाहिजे आपल्याला, मध्ये +5 आहे. तर आपले फॅक्टर कोण आले +6 यांना फॅक्टर म्हणतात. -1 इकडे बघा आता पहिल्यांदा जशाला तसं लिहायचं 2m² प्लस त्याच्यानंतर हे 5m लिहायचं नाही, 5m लिहायचं नाही. 5m ला कसं लिहायचं हे इथं जे पहिला फॅक्टर आहे 6m +6m आणि दुसरा फॅक्टर काय -1m. बघा 5m लाच कसं लिहिलं 6m - 1m. 6 मधून 1 गेले 5च तर उरतात, तेच लिहिलंय आपण. मायनस पुढचं जशाला तसं 3. आता बघा या दोघांमधून कॉमन काढायचं. 2 लाही 2 न भाग जाते म्हणून 2 कॉमन काढलं आणि 6 लाही 2 न भाग जाते म्हणून 2 कॉमन काढलं. दोघांमध्ये पण m आहे तर म्हणून 2m कॉमन काढलं. आता बघा थोडं लक्ष द्या, इकडे रफ वर्क करतो. हे रफ वर्क आहे, कळलं काय. हे बघा कशा 2m² आहे हे दिसायला इथं, त्याला भागायचं जे कॉमन काढलं. कॉमन काय काढलं 2m. त्यानं जे उरलं ते मध्ये कंसात लिहून टाकायचं. 2/2 काय उरते 1. m² भागिले m काय उरते फक्त m. तर मध्ये काय उरलं 1m. पुढे बघा याच्यातून कॉमन काढलं आपण 6m मधून. तर बघा दुसरं 6m ला भागायचं कशाने जे कॉमन काढलं 2m त्यानं भागायचं. m तर कटून गेलं आणि 6/2 केलं तर किती येते 3 उत्तर येते +3. आता बघा दुसऱ्या 2 पदातून -1m आणि -3 मधून कॉमन काढायचं. बघा दोन्ही मायनस आहेत तर -1 कॉमन काढतो. -1 नाही 1 ला भाग जाते आणि 1 न तर सगळ्यांनाच भाग जात असते म्हणून 1 न 3 लाही भाग जाते. तर तिसरं बघा कशातून कॉमन काढलं -1 मधून. काय कॉमन काढलं -1 त्यानं भागायचं. मायनसनं मायनसला भागलं तर प्लस येते आणि 1 न ज्याला भागलं तेच येत असते तर +1m येते. काय येते +1m. त्याच्यानंतर चौथं बघा कशातून काढलं बघा -3 मधून. काय काढलं -1. मायनस भागिले मायनस काय येते प्लस आणि 3 1 न कशाला भागलं तर तीच संख्या येते म्हणजे 3 येते तर +3. तर अशा प्रकारे बघा इथं हे दोन्ही कंस सेम झाले 1m + 3 1m + 3.
त्यांचा एक कंस बनवायचा आणि हे बाहेरच्यांचा एक कंस बनवायचा. 2m मायनस 1 आणि इथं ऑर लिहायचं 1m प्लस 3. आता यांच्या दोघांच्या पुढे 0 लिहायचं. 2m मायनस 1 बरोबर 0 और 1m प्लस 3 बरोबर 0. 2m मायनस 1 तिकडे पाठवले तर प्लस 1 और 1m जे 1m म्हणजे एकच असते, यमच असते. m प्लस 3 तिकडे पाठवले तर काय होते -3. m इज इक्वल टू 1/2 और m इज इक्वल टू -3. हे जे आली m ची किंमत, हे दोन फॅक्टर म्हणतात यांना. 1/2 एक फॅक्टर आहे आणि -3 एक फॅक्टर आहे. तिसरा क्वेश्चन आहे फॅक्टरायझेशन मध्ये. 12x चा वर्ग प्लस 61x प्लस 77. 12चा आणि 77चा काय करायचा आहे, गुणाकार करायचा. 12 गुणिले 77 दोन्ही प्लस आहे म्हणून प्लस येते 924. आता 924चे तुम्हाला असे फॅक्टर पाडायचे आहेत, म्हणजे असं 924 अशा दोन आकड्याचा गुणाकार यावं की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती यावं, प्लस 61 यावं, प्लस 61. तर बघा मी फॅक्टर तुम्हाला सांगतो. प्लस 28 आणि प्लस 33. तर तुम्ही काय करा, चेक करा. 28 गुणिले 33 करून बघा. 28 गुणिले 33 तुमचा गुणाकार किती येते, 924. आणि तुम्ही काय करा, 28 प्लस 33 करून बघा, तुमची बेरीज किती येते, 61. तर हे मी एक रफ मध्ये सांगायला तुम्हाला. तुम्ही 28 गुणिले 33 केलं तर गुणाकार किती यावं, 924. आणि तुम्ही 28 प्लस 33 केलं तर हे मधला आकडा प्लस 61 यावं. येते की नाही बघा, 61. हे तुम्ही चेक करा. आता बघा फॅक्टर भेटले आपल्याला, तर मग कसं करायचं, बरोबरचं चिन्ह द्यायचं. पहिलं जशाला तसं लिहायचं, 12x चा वर्ग प्लस 61x लिहायचं नाही, हे लिहायचं 28x प्लस 33x प्लस हे बाकीचं शेवटचं जशाला तसं 77. कळालं का? मग आता बघा कॉमन काय निघते याच्यातून, 12 आणि 28 मधून कॉमन काय निघते, 4. दोघांमध्ये x आहे म्हणून x ही कॉमन निघते. कॉमन काढल्यानंतर मग 4x न 12x ला भागलं तर किती उरते, 3x. 4x न 28x ला भागलं तर x कटूनच जाते आणि 4 भागिले 28 केलं तर 7 उरते. त्याच्यानंतर इथून 33 आणि 77 मधून दोघांना कशानं भाग जाते, प्लस 11 म्हणून प्लस 11 कॉमन काढलं. 11 न 33 ला भागलं तर किती उरते, 3x प्लस 11 न 77 ला भागलं तर किती उरते, 7. मग काय करायचं तुम्ही, हे 4x प्लस 11 एका याच्यात घ्यायचं आणि 3x प्लस 7 एका कंसामध्ये घ्यायचं. बघा हे दोन्ही कंस सेम आले. त्याच्यानंतर काय करायचं, 4x प्लस 11 बरोबर 0 पकडायचं आणि यालाही 3x प्लस 7 बरोबर काय पकडायचं, 0 पकडायचं. 4x बरोबर प्लस 11 तिकडे जाऊन काय होते, -11 आणि x इज इक्वल टू -11. हे गुणाकारातले 4 कशा देतात, भागाकारात. इकडं हे सोडू बघा, 3x हे प्लस 7 तिकडे जाऊन काय होतात, -7 आणि x इज इक्वल टू काय होते, -7. गुणाकारातले 3 कुठे जाते, भागाकारात. याच्यामध्ये ऑर लिहून टाकायचं, ऑर आणि ऑर. म्हणजे x ची किंमत एक काय येते, -11/4 तरी येईल, नाही तर काय येईल, -7/3 तरी येईल. म्हणजे दोन्ही किंमत चालतात x आणि हे उत्तर येऊन जाते x. नंबर 4 घ्या. बघा 3y चा वर्ग -2y - 1. कोणाकोणाचा गुणाकार करावा लागते, हे इथलं 3 प्लस 3 गुणिले हे इथलं -1 प्लस 3 गुणिले -1 किती येते, -3. आता -3 चे तुम्हाला असे फॅक्टर पाडायचे आहेत, त्याची बेरीज किंवा वजाबाकी -2 यावं. तर बघा कसे फॅक्टर पाडले,
-3 प्लस 1 फॅक्टर पडायचे बघा. -3 गुणिले 1 जर केलं तर गुणाकार किती येते? -3. म्हणजे गुणाकार हे याव आणि बेरीज काय याव? -2 याव बघा. -3 प्लस 1 बेरीज जर केली आपण तर किती येते? 1 प्लस आहे 1 मायनस आहे, काय करायची? वजाबाकी. 3 मधून 1 गेले किती उरले? 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. तर बघा बेरीज किती आली? -2. आणि हे आता लिहायचे फॅक्टर. -3 एक आलं फॅक्टर आणि एक आलं फॅक्टर 1. बघा प्लस 1 कसं लिहायचं? जशाला तसं चालू करायचं. 3y² -2 लिहायचं नाही. -3y हे इथलं आणि प्लस 1y -1. आता याच्यातून कॉमन काय निघते? दोघांमधून 3 आहे, दोघांमध्ये y आहे. 3y कॉमन काढलं. 3y न 3y वर्गाला जर भागलं तर काय उरते? 3 कटलं तर 1 उरते. y वर्ग भागिले y काय उरते? नुसतं y. आणि 3y न -3y ला भागलं तर -1 उरते, कारण त्या संख्येनं त्या संख्येला भागायले, पण 1 प्लस आहे 1 मायनस आहे. इथून कॉमन काय काढलं तुम्ही? दोघांमध्ये पण 1 आहे. तर 1 न प्लस y ला भागलं तर नुसतं y उरणार आणि प्लस 1 न -1 ला भागलं तर काय उरते? -1. तर झालं. हे दोन्ही कंस सेम व्हावं लागतात. 3y प्लस 1 हे बाहेरच्या कंसातलं एकत्र घेतलं आणि दुसरा कंस -y1 जशाला तसा घेतला, एकच घेतला. मग आता काय करायचं बघा. 3y प्लस 1 याला 0 मानायचं और लिहायचं. y -1 याला काय 0 मानायचं. या दोन्ही कंसाला 0 0 मानायचं. मग नंतर 3y ला 3y बरोबर प्लस 1 तिकडे जाऊन -1. नंतर y ला y -1 गुणाकारातले 3 भागाकारात. इथं और लिहायचं, इथं और लिहायचं. y -1 तिकडे जाऊन काय होते? +1. मग इथं काही करायसारखंच नाही. -1 + 1 झालं. y 1 आलं, नाही तर y काय आलं? -1/3 आलं. हे झालं तुमचं चौथं गणित.